परभणी शहर महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि 3 वाजेपर्यंत जो आहे तो सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आज शेवटचा दिवस असल्यामुळे अक्षरशः उमेदवारीसाठी अर्जांचा पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड संख्येने उमेदवार जे आहेत ते या ऑफिसकडे येताना पाहायला मिळाले आणि आपल्या शक्ती प्रदर्शनसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। परभणी शहर महानगरपालिकेसाठी 65 जागांसाठी ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल आणि दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, हे सर्वच पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आघाडी झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीकडून 65 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरला असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांची युती देखील झाली होती, पण शेवटच्या दिवशी मात्र फॉर्म भरताना काही प्रभागामध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना युती देखील सुरुवातीला घोषणा करण्यात आली होती, पण अद्यापही समोर आलेलं नाही की ही युती झाली आहे का नाही, कारण बऱ्याच प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते त्यांनी आपला फॉर्म भरलेलं पाहायला मिळालं। त्याचबरोबर मागच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जे काही दिग्गज सदस्य होते त्यांची देखील काही प्रमाणात उमेदवारी काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे माजी महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे यांचे पती जे आहेत ते रवी सोनकांबळे यांना देखील काँग्रेसने उमेदवारी नाकारलेली आहे। त्याचबरोबर माजी महापौर वरपुडकर जे आहेत त्यांना देखील डबल उमेदवारी देण्यात आली आहे। वेगवेगळ्या पक्षाकडून प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या महापालिकेसाठी जो आहे ते दिग्गज 3 ते 4 पॅनल उभा टाकलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे ते प्रचंड संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळेल की या निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच उमेदवार ताकदीचे असल्यामुळे या निवडणुकीमध्ये चांगला रंगत येणार असल्याचे दिसून येत आहे। आता उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ संपलेला आहे आणि जे आहे ते आतापर्यंत जे उमेदवारांनी अर्ज भरले ते फायनल झाले। आता यानंतर उमेदवारी अर्ज आता भरता येणार नाही। उद्या जे आहे ते उमेदवारी अर्जावर वापस घेण्याचे दिवस आहे आणि एकंदरीतच आज शेवटच्या दिवशी मात्र मोठ्या संख्येने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। ज्यांना उमेदवारी पक्षाने नाकारली त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आणि या महानगरपालिकेसाठी मात्र आता चांगली चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।